सुरुवातीला महत्त्वाच्या हेडलाईन्स पाहिल्यानंतर आता पाहूयात 100 हेडलाईन्स। दिल्ली दौऱ्यावर असलेल्या एकनाथ शिंदेंनी गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। दोघांमध्ये अर्धा तास चर्चा। पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घेणार। शिंदेंच्या पक्षाचं मुख्यालय दिल्लीत ते आले असतील। खासदार संजय राऊतांची एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर टीका। उद्धव ठाकरे आजपासून 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर। उद्या होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला राहणार उपस्थित। मुंबईतील कबूतरखान्यावरील ताडपत्री काढण्यासाठी जैन समाज आक्रमक। जैन समाजातील आंदोलकांनी कबूतरखान्यावरची ताडपत्री काढली। कबूतरखाना परिसरात जैन बांधव आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट। आंदोलकांच्या गर्दीमुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी। मुंबईच्या दादरमध्ये कबूतरखान्यावरची ताडपत्री जैन समाजानं हटवली। आंदोलन करून जैन बांधवांची जोरदार घोषणाबाजी। मुंबईचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढांनी कबूतरखान्याला भेट दिली। जैन मंदिरात जात लोढांकडून जैन बांधवांची चर्चा। मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिल्यानंतरही झालेलं आंदोलन चुकीचं। कबूतरखान्यावरील जैन बांधवांच्या आंदोलनावर मंगल प्रभात लोढांची प्रतिक्रिया। जैन समाज ट्रस्टींपैकी आंदोलनात कोणीही नव्हतं। बाहेरच्या लोकांनी आंदोलन केलं। कबूतरखान्यावरील आंदोलनावर मंत्री मंगल प्रभात लोढांची माहिती। लोकांना होणारा त्रास लक्षात घेऊन कोर्टाकडून कबूतरखान्याबाबतचा निर्णय। सरकारनं कोर्टाचा आदर राखून पुढे गेलं पाहिजे। मनसेच्या बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया। दादर कबूतरखान्याजवळ आंदोलनानंतरही मुंबई महापालिका ताडपत्री हटवणार नाही। कोर्टानं दिलेल्या नियमांचं पालन महापालिकेकडून केलं जाणार। कबूतरखान्यांविषयी कोर्टासमोर परिस्थिती मांडण्याकरता एक समिती गठीत केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती। ठाण्यातील कबूतरखाने बंद करावेत। मनसेच्या सुशांत डोंबे यांनी पोलिसांना पत्र देऊन मागणी केली। वनतारा अधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। महादेवीला परत आणण्यासाठीच्या याचिकेला वनताराचा पाठिंबा। आम्ही केवळ सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन केल्याचं वनताराकडून स्पष्ट। अंतरवाली सराटीत पोलिसांकडून झालेली मारहाण ही देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच। मनोज जरांगे पाटील यांच्याकडून पुनरुच्चार। महादेव मुंडेंच्या हत्येची माहिती देणाऱ्याला बक्षीस देण्याची घोषणा। एसआयटीचे प्रमुख पंकज कुमावत यांच्या हत्येची माहिती व्हॉट्सअॅपवर देण्याचं नागरिकांना आवाहन। धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या निधीला मिळालेली स्थगिती उठवल्याचं अजित पवारांकडून जाहीर। जिल्हा नियोजन समितीच्या 268 कोटींच्या निधीला स्थगिती देण्यात आली होती। बच्चू कडूंनी शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली। मराठवाड्यातील शेतकरी यात्रेत सहभागी होण्याचं राज ठाकरेंना निमंत्रण दिलं। मुख्यमंत्र्यांचं सामान्य प्रशासन आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नगरविकास विभाग आमने-सामने। बेस्टच्या अतिरिक्त महाव्यवस्थापक पदासाठी 2 आदेश। दोन्ही खात्याचा सावळा गोंधळ समोर। परिणय फुकेंच्या वक्तव्यामुळे महायुतीत नाराजी। मित्रपक्षाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे युतीत मिठाचा खडा। मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली भावना। सुप्रीम कोर्टानं राहुल गांधींची कानउघडणी करण्यावरून सामनातून नाराजी। खरे भारतीय कोण याचा छडा सुप्रीम कोर्टानंच लावावा। आजच्या दैनिक सामनातून अग्रलेख। उपमुख्यमंत्री अजित पवार 2 दिवस बीड दौऱ्यावर। शहांचं बक्काल रूप समोर येऊ नये यासाठी अजित पवार ज्या मार्गावरून जाणार होते तो मार्ग चकाचक करण्याचं काम सुरू। देवेंद्र फडणवीस बोलतात, याकडे लक्ष असेल। वरूयात पुन्हा एकदा 100 बातम्यांकडे। भगव्या झेंड्याचा 15 ऑगस्ट साजरा करणारा हिंदुस्थान एक दिवस निर्माण होईल। शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेंचं वक्तव्य। आरती साठेंची नियुक्ती। भारतीय न्यायव्यवस्थेचं दशावतार। खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल। हायकोर्टाच्या महान परंपरेला कलंकित करण्याचा हा प्रकार असून देशाची न्यायव्यवस्था ताब्यात ठेवण्याचं मोदी शहांचं कारस्थान असल्याची राऊतांची टीका। भाजपच्या प्रवक्तेपदावर राहिलेल्या व्यक्तीची न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती करू नये। विजय वडेट्टीवार यांची मागणी। संत बाळूमामा देवस्थानसाठी स्वतंत्र कायदा करा। गोपीचंद पडळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। मनसेचं नागपूर महापालिकेच्या लक्ष्मीनगर झोन कार्यालयात आंदोलन। खामला येथे मटण मार्केट हटवण्याची मागणी। गावातील काँग्रेसच्या पुढाऱ्यांचा एकूण गोरगरीब लोकांची अडवणूक करता का? तुम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते आहात का? आमदार रमेश कडार यांचा अधिकाऱ्याला जाब। नाशिकमधील खड्ड्यांच्या मुद्द्यावर भाजप आमदार आक्रमक। देवयानी फरांदे शहरातील खड्ड्यांची करणार पाहणी।
शालेय कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करा. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उत्तम कापसे यांची मागणी. शिक्षण संस्थेतील अनेक शासकीय कर्मचारी संस्था संचालकांच्या घरी कार्यालयात काम करत असल्याचा प्रकार. नाशिक वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आता मुंबई पोलिसांची मदत घेतली जाणार. मंत्री छगन भुजबळ त्यासाठी मुंबई पोलिसांना पत्र लिहिणार. राजेंद्र भोसलेंनी पुणे महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार सोडल्यानंतर शासकीय निवासातील लाखो रुपयांच्या वस्तू गायब. नवल किशोरराम यांनी पदभार स्वीकारल्यावर नव्या वस्तू घेण्याची वेळ. मालेगावच्या छावणी पोलीस ठाण्यातून मोटारसायकल चोरीचा संशयित आरोपी पोलिसांची नजर चुकून फरार. मात्र काही वेळातच लोढा मार्केट परिसरात पोलिसांकडून त्याला पुन्हा अटक. ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला नेत्या मनीषा वाघमारे यांची 7 लाखांची फसवणूक. शासकीय टेंडर मिळवून देण्याचं आमिष. पैसे परत मागितल्यावर जीवे मारण्याची धमकी आणि गुन्हा दाखल. कळमना बाजार समितीतील भ्रष्टाचाराची चौकशी होणारच. चौकशीला आव्हान देणारी याचिका नागपूर खंडपीठानं फेटाळली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुलढाण्यातील जळगाव जामोदला जाणार. आमदार संजय कुटे यांच्या मातोश्रीचं निधन झाल्यानं कुटे परिवाराची सांत्वनपर भेट घेणार. हिंगोली रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या रेल्वेच्या डब्याला आग. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. जीवितहानी नाही. पुण्यातील कोल्हेवाडीत हवेत गोळीबार केलेल्या आरोपींची पुणे पोलिसांकडून त्याच ठिकाणी धिंड. किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर एकानं हवेत गोळीबार केला होता. पुण्यातील सदाशिव पेठेत एकावर रात्री कोयत्यानं हल्ला करण्यात आला. घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर. 5 ते 6 आरोपींविरोधात पोलिसात गुन्हा दाखल. बुलढाण्याच्या चिखलीतील राजा टॉवर बाजारपेठेत बेलपत्र विक्रीसाठी बसलेल्या विक्रेत्याला नगर परिषदेच्या ठेकेदाराकडून धक्काबुक्की. बेलपत्रही पायदळी तुडवलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये स्कूल बस चालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग. आरोपी स्कूल बस चालकावर गुन्हा दाखल. अकोल्यातील पारसमध्ये सासरच्या छळाला कंटाळून प्रेमविवाह केलेल्या तरुणाची आत्महत्या. पत्नी सासूसह 4 जणांना अटक. भाईंदरमध्ये व्यावसायिक वादातून 5 ते 6 परप्रांतीयांचा मराठी युवकांवर जीवघेणा हल्ला. मराठी एकीकरण समिती परप्रांतीय गुंडांविरोधात आक्रमक. पुण्यातील नवले पुलाजवळ अपघात. कात्रजकडून मुंबईला जाणाऱ्या ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने अपघात. अनेक 4 चाकी गाड्यांचं नुकसान. यवतमाळमध्ये भरधाव वाहन घरात शिरलं. नागपूर तुळजापूर मार्गावरच्या दत्तापूर इथली घटना. बुलढाण्यातील मलकापूरच्या धानोरामध्ये विहिरीत हातपाय बांधलेला मृतदेह आढळला. मृत व्यक्ती खामगाव इथला व्यापारी असल्याची माहिती. भंडाऱ्याच्या साकोलीत पोलिसांच्या वाहनाची दुचाकीस्वाराला धडक. अपघातात तरुण गंभीर जखमी. नाशिक शहरात हृदयविकाराच्या झटक्यानं अल्पवयीन विद्यार्थिनीचा मृत्यू. शाळेच्या गेटमधून प्रवेश करत असताना तिला चक्कर आली. पुण्याच्या दौंड तालुक्यात यवतमध्ये आज सकाळी 11 नंतर जमावबंदी कायम. आक्षेपार्ह पोस्टमुळे झालेल्या तणावानंतर जमावबंदी लागू करण्यात आली. यवतच्या जमावबंदीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते, तेव्हा प्रशासनानं जमावबंदी उठवावी. व्यावसायिकांची मागणी. नोकर भरतीत अनियमितता केल्याप्रकरणी महापारेषणच्या महाव्यवस्थापकासह 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांचं निलंबन. पहिल्या आणि दुसऱ्या वर्गाच्या इंग्रजीच्या पुस्तकात एकच कविता. बर्ड स्कॅन फ्लाय ही एकच कविता केवळ चित्र बदलून जशीच्या तशी छापल्याचा प्रकार. काहीही करा पण डीजे डॉल्बी लेझर शोवर बंदी आणा. साताऱ्यातील ज्येष्ठ नागरिकांची मागणी. मुंबई विद्यापीठाचा 58वा युवक महोत्सव संपन्न. गोवेलीतील जीवनदीप महाविद्यालयात उत्साहात पार पडला महोत्सव. नाशिकच्या भावली धरणाच्या पाण्याचा वाद चिघळण्याची शक्यता. इगतपुरीतील भावली धरणातून शहापूरला पाणी सोडण्यास नकार. माजी खासदार हेमंत गोडसे यांचा शहापूरला पाणी न देण्याचा इशारा. 12 दिवसांच्या विश्रांतीनंतर सोलापूर शहर आणि जिल्ह्यात पावसाची हजेरी. 24 तासात 100 मिलीमीटर पावसाची नोंद. सांगलीत मध्यरात्री पावसाची संततधार. ढगाळ वातावरण आणि पावसाची संततधार असल्यानं वातावरणात लक्षणीय बदल. नांदेडमध्ये 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर मुसळधार पाऊस. पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटली. सोलापुरात वादळी वाऱ्यासह झाड कोसळलं. मागील 10 ते 12 दिवसांच्या विश्रांतीनंतर झालेल्या पावसानं वातावरणात गारवा. गोंदियातील धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ. इटियादोह धरणात 98% पाणीसाठा. यवतमाळमध्ये कपाशी, सोयाबीन, तूर, ज्वारी पिकावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव. शेतकरी हवालदिल. रत्नागिरीच्या गुहागरमध्ये अंजनवेल फाटा इथे गव्याचा मुक्त संचार. 10 ते 12
गवारड्यांचा कळप मानवी वस्तीच्या लगत आढळल्यानं खळबळ. कोकणातील गणेशोत्सवासाठी रेल्वे गाड्यांचं आरक्षण फुल. तिकीट आरक्षण सुरू होताच 1 मिनिट 38 सेकंदातच प्रतीक्षा यादी 1100च्या पार. नागपूरहून लखनौ, नाशिक, औरंगाबाद आणि कोल्हापूरला जाणाऱ्या विमानसेवा बंद. नियमित प्रवासी मिळत नसल्यानं विमान कंपन्यांचा निर्णय. नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरू होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार. चर्चगेट ते विरार दरम्यान पश्चिम रेल्वेकडून 14 ठिकाणी लोकलच्या वेगमर्यादा शिथिल. चर्चगेट विरार लोकल अधिक जलद होणार. 8 ऑगस्टपर्यंत वाशी पनवेल दरम्यान मध्य रेल्वेचा रात्रकालीन ब्लॉक. रात्री 10:45 ते पहाटे 3:45 पर्यंत पनवेल वाशी लोकल सेवा बंद. मुंबईच्या वरळी बीडीडी वासियांना आठवडाभरातच घराचा ताबा मिळणार. 556 रहिवाशांना 500 चौरस फुटांची सदनिका. मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांचा जनता दरबार. आठवड्यातील हा मंगळवारी जनता दरबार मुंबई पोलीस आयुक्तालयात घेतला जाणार. डोळ्यांची शस्त्रक्रिया करताना हलगर्जीपणा झाल्यानं 5 जणांनी गमावली दृष्टी. डॉक्टर चंदन पंडित आणि व्ही पंडित यांच्यावर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पंतप्रधान मोदींच्या हस्ते दिल्लीत कर्तव्य भवनांचं उद्घाटन. संध्याकाळी 6:30 वाजता पंतप्रधान मोदी कर्तव्य पथावर जाहीर कार्यक्रमाला संबोधित करतील. 2018 मध्ये अमित शहा यांच्या आक्षेपार्ह टिप्पणी केल्याच्या प्रकरणी राहुल गांधींना झारखंडच्या चाईबासामधील एमपी एमएलए कोर्टाचा दिलासा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25% टॅरिफ कर लावल्यानं सोन्याच्या दरात वाढ. जळगावच्या सुवर्णनगरीत सोनं 1500 रुपयांनी वाढलं.